कुठे कुठे शोधू जीवाला विसावा, पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा. कुठे कुठे शोधू जीवाला विसावा, पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा. ज्ञानोबा माऊली तुकाराम. पुणेकरांनो, आता पुणे शहरामध्ये खरं तर संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आहे आणि पांडुरंगाच्या भक्तीमध्ये खरं तर सर्व वारकरी तल्लीन झालेले आहेत. काही महिला मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. खरं तर अनेक वर्षांपासून वारी करताना या महिला करणाऱ्या आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांना काय वाटतं विठ्ठलाबद्दल आणि कशामुळे त्या वारी करतायत. कधीपासून वारी करतायत? आम्ही आता ही 5वा वर्ष आहे माऊली, 5 वर्ष झालं. काय वाटतं वारी करून? आनंद वाटतं एकदम. आनंद वाटतो. आता इथे बसलाय म्हणजे कसं वाटतं? जर घरची आठवण येतच नाही. येतच नाही. नाही, इथंच राहावं असं आनंदातच. फ्री कशाचीच आठवण येत नाही. तुम्हाला काय वाटतं? छान वाटतं आम्हाला. घरची आठवण येते? नाही येत, फ्रीच वाटतं. कुठून आले तू? उस्मानाबाद, धाराशिव. काय आता विठ्ठलाकडे चाललाय, काय सांगायचं विठ्ठलाला? काय मागणं? काय नाही, आणि असाच ठेव, आनंदात ठेवा, असा शांती. पाये बिये छान ठेव, आम्ही असंच तुझी वारी करू. बरं, कितवी वारी आहे तुमच्या? 2. दुसरी आहे. दुसरी. मग काय अनुभव, काय तुमचा? पाय दुखते, काय त्रास होतो? काय नाही होत. काय नाही होत. बरं. आजी, तुमचं कितवं वर्ष आहे? दुसरंच आहे. बरं, काय वाटतं वारीत? जरा समाधान वाटतंय, शांतता वाटते, करमणूक असतंय बरं. सर्व. संसारामध्ये नाही का करमणूक? तो होतं की तरुण मध्ये, आता कुठलं तेवढं. मग आता देवच करा वाटते की छान वाटते, करमत आहे. दिवस कधी गेला कळते का आता इथंच. मग त्रास होतो का काय? नाही बाई, मला कसलाच काय त्रास नाही होत? चालून चालून पाय दुखतात? काय नाही, एखादा दिवस वाटतंय सुरूला नवीन. बरं. काय बी वाटत नाही. विठ्ठलाला काय मागायचं आता? का मागायचं? आपलं शरीर चांगलं ठेव म्हणाचं, आपलं जीवन सुखी ठेव म्हणाचं. त्याच्यात तल्लीन होऊन जायचं, दंग होऊन जायचं विठ्ठलाच्या ह्याच्यात. करमणूक आपणाला वाळवंटी कसं गजेभार होतंय तसं आपण बी इथं पंढरपूरच करायचं. मग आपल्या ठिकाणीच. मग आपल्या मनात हृदयात आहेच की सर्व, हृदयात मनात असतेच की आपल्या बी. मग काय वारीबद्दल काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? देवाला भंजूर करावंच लागते की. मग जीवाला समाधानी, शांतता. मग आनंद वाटतो. तुम्हाला काय वाटतं? मला बी आनंद वाटतं, हे असंच करू वाटतं. वारीत यावं वाटतंय. करमत आहे. मग करमणूक असतंय. नाही ते सर्व माणसाचे चेहरे दिसते, ती देव दिसतोय, सर्वच दिसते की. मग तुमची कितवी वारी आहे? तुम्हाला काय वाटतं आता वारीमध्ये आलाय तर? मला भक्ती करावी, पंढरपूरला यायची लई दिवस झाले, इच्छा होती माझी. मग पोरावाला म्हणल्यावरती म्हणले जावा. कितवी वारी? पहिल्याच वर्षी आली. पहिलंच वर्ष? हो. कसं वाटतंय मग पहिलं वर्ष? छान वाटायला ना. आता काय मागणार विठ्ठलाला? विठ्ठला काय मागणार? पोरावाचं चांगलं होऊ दे, बायका मिळू दे. बायका मिळू दे. बायको बघायला पाहिजे ना पोरवाला, लग्न करा. आता अवघड झालं. हो ना, त्याचं सुखाचं होऊ दे, चांगलं होऊ दे, असं इच्छा माझी. वारीमध्ये आल्यावर आता पहिला अनुभव आहे तुमचा, कसं वाटतंय? म्हणजे ओळखी कसं वाटतं? ओळख तर करावीच लागेल. सगळ्याची प्रेमानं मागायचं, सगळ्याशी सन्मानानंही करायचं. काय मदत असेल किंवा नसेल तर ते करायचं आपण. काय फरक वाटतो म्हणजे संसारात आणि इकडं वारीमध्ये आल्यावर काय फरक? आनंद आहे ना. संसारात नाही का आनंद? सगळ्याचा त्याग केला तरच देव भेटतो आपल्या बरोबर. बरं, आता तुम्ही सगळे अभंग म्हणत बसलेला, तुमच्या हातात टाळ देखील आहे. काय आता? मला आवड आहे ना म्हणून आणलं. कुठे कुठे शोधू जीवाला विसावा, पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा. कुठे कुठे शोधू जीवाला विसावा, पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा. कुठे कुठे शोधू जीवाला इसावा, पंढरीचा पांडुरंग हृदयी असावा. कुठे कुठे शोधू
मनाचा इसावा पंढरीचा पांडुरंगा हृदयी असावा. बरं, आपण पाहतोय की अशाच भक्तीमध्ये सर्व वारकरी जे आहेत ते तल्लीन झालेले आहेत. हा पंढरीचा पांडुरंग जो आहे तो आपल्या मनामध्ये आहे, हृदयामध्ये आहे असा संदेश या वारकऱ्यांकडून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि वारीमध्ये जो आनंद आहे तो संसारामध्ये देखील नाही असा काही प्रतिक्रिया ज्या आहेत त्या वारकरी महिलांकडून सांगण्यात आलेल्या आहेत. पुण्याहून स्नेहल लिमगिरे, डिजिटल प्रभा.